पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सेक्टर 62 मधील एका कंपनीत आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। लाईट डिझेल ऑइल म्हणजेच LDO या ज्वलनशील इंधनामुळे ही आग क्षणात विक्राळ रूप धारण करताना पाहायला मिळाली। सकाळी साधारण 8:30च्या सुमारास ही आग लागली आणि त्यानंतर 12 ते 15 मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर येते। या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालंय। या आगीची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या कंपन्यांनाही त्याची झळ बसली आहे। धुराचे मोठे लोट आकाशात पसरले असून प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। वारंवार लागणाऱ्या आगी आणि सुरक्षा सप्ताह घेऊन सुद्धा कामगारांची सुरक्षा मात्र ऐरणीवर येते। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने आतापर्यंत जीवितहानीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची भीती व्यक्त केली जाते। महत्त्वाचं म्हणजे तारापूर MIDC परिसरात वारंवार लागणाऱ्या आगीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या घटनांमुळे निर्माण होणारं प्रदूषण आणि त्यातून मानवी आरोग्यावर होणारे परिणाम हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे। स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। तसेच औद्योगिक सुरक्षेचे नियम कितपत पाळले जातात यावरही आता चर्चा सुरू झाली आहे।